आमची नियुक्ती 26 फेब्रुवारीलाच झालेली आहे पवित्र पोर्टलद्वारे। तर नियुक्ती झाल्यानंतर एक 12 मार्चपर्यंत आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं BMC मध्ये आणि त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला नियुक्ती देऊ शकत नाही। आचारसंहितेनंतर आम्ही वारंवार येऊन इथे पाठपुरावा केला शिक्षण अधिकाऱ्यांकडे, तर त्यांच्याकडून आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे कारणं सांगितली गेली त्यांच्या लेवलला, जी खरी पण असतील, आम्ही म्हणत नाही की ती खोटी असतील। पण आता एवढे महिने झाले, फेब्रुवारी महिन्यापासून आता जुलै महिना संपत आला तरी आम्हाला नियुक्ती नाहीये। आम्ही बेरोजगार आहे मार्च महिन्यापासून। साधारण किती आम्ही 798 उमेदवार निवड यादी झाली होती, त्याच्यामधले 373 आम्हाला पात्र केलेत आणि आमचं पोलीस व्हेरिफिकेशन मेडिकल सगळं कंप्लीट झालेलं आहे, पण तरी अजून नियुक्ती काही मिळत नाही। आणि आम्ही भेट वगैरे झाली आयुक्तांसोबत आज भेट झाली, ते बोलले की आम्हाला चर्चा चालू आहे की तुम्हाला जॉईनिंग द्यायचं की नाही। पण आमचा एवढाच प्रश्न आहे की किती दिवस चर्चा, कारण म्हणजे चर्चा करून करून याच्यातून साध्य काहीच होत नाही। आम्ही बुलढाणा, धुळे, नाशिक, पुणे, सातारा सगळीकडून कॅन्डिडेट्स सारखे येतात, 1-2 दिवस इथे राहतात, चौकशीसाठी थांबतात, पुन्हा जातात। आज सुद्धा लहान मुलं घेऊन बरेच लोक इथं आलेले आहेत। तर असं ठोस काही लेखी मिळत नाहीये की आम्हाला एवढ्या दिवसात मिळेलच किंवा काही होईलच, तर याचा काही पाठपुरावा केलाच जात नाही। तुम्हाला ठोस काही अशी भूमिका प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे सर्व एकत्रित? सर, सध्या तरी आमचा हाच प्रयत्न आहे की बघा, शाळेला सुद्धा शिक्षकांची कमतरता आहे आणि आम्ही सुद्धा बेरोजगार बसलोय। तर प्रॉब्लेम काय आहे असं समोर येऊन कोणी तर आम्हाला काहीच सांगत नाहीये। आम्ही फक्त येतो, चौकशी करतोय आणि जातो, बाकी आमच्या हातात काहीच नाहीये। फक्त 4-4 तास आम्ही कोणत्याही ऑफिसवर उभं राहायचं, पावसा पाण्याचे दिवस आहेत, लांबून लोकांना इथे शिफ्ट व्हायचं आहे, पण पुढचं काही कळतच नाहीये, त्यामुळे कोणाला काहीच नियोजन करता येत नाही पुढे। त्यामुळे आणि आम्हाला सांगितलं गेलं की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करा, पण आम्हाला नियुक्ती देत नाहीयेत। आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यासाठी मागे ना न्यूजवर एक बातमी पण आली होती की 373 लोकांना नियुक्त केलं गेलंय, पण प्रत्यक्षात आम्हाला नियुक्ती भेटलेली नाही। पण न्यूजवर हा एक्झॅक्ट नंबर कसा गेला ते पण आम्हाला माहिती नाही, की नंबर तो सेम आहे, परंतु आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही अजून। आणि अजून काय उत्तर म्हणजे काय आहे पुढचं ते पण आम्हाला माहित नाही, किती वेळ लागेल, किती दिवस होतील, ते पण अजून आम्हाला म्हणजे प्रत्यक्षात व्यवस्थित सांगितलं जात नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।